प्रणाम आत्मवंदन. युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण आता करणार आहोत सप्तचक्र जागरण बीज मंत्र आणि उपबीज मंत्राद्वारे. आपल्या शरीरामध्ये स्थायिक असणाऱ्या सप्तचक्रांना ज्या बीजमंत्राद्वारे आपण जागृत करतो त्यावेळेस त्या चक्रांशी संबंधित असणारे अडथळे आपोआप दूर होतात. त्याद्वारे आपले शरीर, मन आणि आत्मा हा संतुलित राहण्यास मदत होते. ही साधना नित्याने रेकी साधक तर दररोज करतातच, परंतु ज्या व्यक्तीला सक्षम सुदृढ राहायचा आहे, स्वस्थपूर्ण मस्त आनंदी राहायचा आहे, त्यांनी तर नक्की करावी. फक्त 10 मिनिटाचीच ही साधना असते. आपण स्वतः करता 10 मिनिटं वेळ काढला तर भविष्यात होणारे विकार, आजार हे होणार नाहीत. यासाठी ही प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहादी देवता नक्षत्र देवता तसेच विश्वातील सर्व रेकीचे गुरु यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. चला तर आपण सुरू करूया सप्तचक्र ध्यान साधना. एका शांत जागी सुखासनात बसा. तुम्हाला जर सुखासनात मांडी घालून खाली बसता येत नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही सोफा, कोज, बेड कुठेही बसून करू शकता. खुर्चीवर बसले असेल तर पायाखाली काहीतरी अंथरा, कारण आपली ऊर्जा ही ग्राउंडिंग डायरेक्ट होऊन द्यायची नसते. दोन्ही हात समोर आणा. केशव मुद्रेत सावकाश डोळे बंद करून घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. रेकीची 5 तत्वे. माझा कोणावरही राग नाही. मी कशाचीही चिंता करत नाही. माझे काम मी मन लावून प्रामाणिकपणे करत आहे. माझे माझ्या स्वतःवर व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर खूप खूप प्रेम आहे. सर्वांप्रती करुणाभाव आहे. माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत ज्या ज्या व्यक्ती आणि वस्तू मला लाभल्या त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. आपली उजवी नाकपुडी बंद करा. डावीने 5 वेळा श्वास घ्या आणि सोडा. दोन्ही बोट आपल्या नाकासमोर आणून पहा. दीर्घ श्वास घेऊन सोडा. ज्या नाकपुडीतून श्वास जास्त बाहेर येतो ती नाकपुडी चालू आहे. आपली उजवी नाकपुडी म्हणजे सूर्यनाडी आणि डावी म्हणजे चंद्रनाडी. आता आपण ध्यान साधनेला बसताना आपली डावीकडची नाकपुडी म्हणजे चंद्रनाडी ॲक्टिव्ह करत असतो. म्हणजे मनाला शांतता, तरलता कमी होण्यासाठी, चंचलता कमी होण्यासाठी आपली डावी नाकपुडी चालू झाली आहे. दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे सावकाश घर्षण करून आपले दोन्ही हात हे आपल्या पाठीच्या माकड हाडाच्या टोकाशी ठेवा. मूलाधार चक्रावर डोळे बंदच ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. कल्पनेने पहा. ब्रह्मांडातील रंगाची दिव्य ऊर्जा आपल्या मूलाधार चक्रामध्ये प्रवाहित होत असून आपले मूलाधार चक्र पृथ्वी तत्वाशी एकरूप होत आहे. मूलाधार चक्रावर लाल रंगाचे एक पुष्प उमलले असून त्याला 4 दले म्हणजे 4 पाकळ्या आहेत.
एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडताना बीज मंत्र वाम शाम शाम साम. कल्पनेने पहा, आपल्या मूलाधार चक्रामध्ये ही ब्रह्मांडी दिव्य ऊर्जा प्रवाहित झाल्यामुळे आपले मूलाधार चक्र पृथ्वी तत्वाशी एकरूप होत आहे. आपल्यामध्ये स्थैर्यता, निर्णय क्षमता वृद्धिंगत होत आहे. स्थिरता प्राप्त होत आहे. श्री गणेशांची कृपा ओम गणपतीय नमः आपल्याला प्राप्त होत आहे. आपले मूलाधार चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे. ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हाते स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या, सोडा. वाम वाम वाम. कल्पनेने पहा, ब्रह्मांडातील केशरी रंगाची दिव्य ऊर्जा आपल्या स्वाधिष्ठान चक्रात प्रवाहित झाली असून जलतत्वरूपी स्वाधिष्ठान चक्र हे ऊर्जांकित झाले आहे. स्वाधिष्ठान चक्रावर केसरी रंगाचे एक पुष्प उमलले असून या पुष्पाला 6 दले आहेत. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडताना बम भम मम यम रम लम. कल्पनेने पहा, जलतत्वरूपी स्वाधिष्ठान चक्र मनाचे कारक स्वाधिष्ठान चक्र आपल्या मनाला शीतलता आणि शांतता प्रदान करत आहे. आपले सर्वांशी नाते माधुर्यपूर्ण होत आहे. जलतत्वरूपी स्वाधिष्ठान चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे. माझ्यातील अंतर्मन हे ऊर्जेचे प्रवाह स्त्रोत झाले आहे. ह्या ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आपले दोन्ही हात समोर आणून घर्षण करून आपले दोन्ही हात हे मणिपूर चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. रम रम रम. कल्पनेने पहा, पिवळ्या रंगाची दिव्य ऊर्जा आपल्या मणिपूर चक्रात प्रवाहित झाली असून अग्नी तत्वाशी हे एकरूप होत आहे. सूर्यग्रहांची कृपा मला प्राप्त होत असून माझे अग्नी तत्व उत्तमरित्या कार्य करत आहे. माझा अन्नमय कोश उत्तमरित्या कार्य करत आहे. या ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. आपले दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे आपल्या अनाहत चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. यम यम. कल्पनेने पहा, ब्रह्मांडातील हिरव्या रंगाची दिव्य ऊर्जा अनाहत चक्रात प्रवाहित होत असून वायुतत्वाशी अनाहत चक्र एकरूप होत आहे. वायुतत्वाची देवता श्री हनुमानजींची कृपा आणि आशीर्वाद मला प्राप्त होत आहे. शिवशक्तीची ही संतुलनाची ऊर्जा माझ्या अनाहत चक्राला ऊर्जांकित करत आहे. प्रेम, माया, ममता, माधुर्य, गोडवा
या सद्गुणांनी परिपूर्ण असे हे माझे अनाहत चक्र प्रत्येक कार्य अनाहत चक्रातील उत्तमरित्या होत आहे. वैश्विक ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आपले दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हाते आपल्या विशुद्धी चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. हां हां कल्पनेने पहा ब्रह्मांडातील निळ्या रंगाची, आकाशी रंगाची दिव्य ऊर्जा माझ्या विशुद्धी चक्रावर प्रवाहित होत असून आकाश तत्वाशी हे एकरूप होत आहे. माझ्या विशुद्धी चक्रातील सर्व अडथळे अवरोध दूर झाल्यामुळे माझ्या वाणीतील स्पष्टता आणि गोडवा निर्माण होत आहे. या ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपल्या आज्ञा चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडताना कल्पनेने पहा ब्रह्मांडातील आकाशी रंगाची दिव्य ऊर्जा माझ्या अज्ञात चक्रात प्रवाहित झाली असून ते आकाश तत्वाशी एकरूप झाले आहे. ही ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांच्या जागरणामुळे माझे अज्ञात चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे. माझ्या सद्गुरूंची कृपा आणि आशीर्वाद मला भरपूर प्रमाणात प्राप्त होत आहे. या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांचे घर्षण करून आपल्या सहस्रार चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. कल्पनेने पहा ब्रह्मांडातील दिव्य जांभळ्या रंगाची ऊर्जा आपल्या सहस्रार चक्रात प्रवाहित होत असून आपले दोन्ही हात समोर आणा. डोक्यापासून सावकाश दोन्ही हात आपले खाली खाली घ्या. पहा ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा आपल्या हातामध्ये प्रवाहित होत असून आपल्या प्रत्येक चक्राला ती ऊर्जांकित करत आहे, सक्षम आणि सुदृढ करत आहे. प्रत्येक चक्र ह्या ब्रह्मांडीय ऊर्जाद्वारे सक्षम आणि सुदृढ होत आहे. हात समोर आणून टेकवा. ग्राउंडिंग ग्राउंडिंग करा. ग्राउंडिंग म्हणजे माझ्यातील सकारात्मक ऊर्जांचा विकास होत असून नकारात्मक ऊर्जा जमिनीमध्ये जाऊन ती शुद्ध होत आहे आणि पुन्हा माझ्यामध्ये प्रवाहित होत आहे. स्वतःला एक नमस्कार करा. ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जांद्वारे मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ आहे. सर्व साक्षी ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जांचे अनुग्रह शक्ती, तीर्थदान शक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्तीद्वारे सर्वांचे कल्याण होत आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. तुम्हाला माझी सप्तचक्र ध्यान साधना कशी वाटली नक्कीच कळवा. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच रेकी आणि अध्यात्माच्या दिव्य प्रवासात. तोपर्यंत जय सद्गुरू.